श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावे लागतात असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. कर्मचक्र फेरा हे वारंवार आपण ऐकले आहे, बोलले आहे किंवा कुठेही वाचले आहे. पण आता नेमकं ते काय हे आपण आता पाहूया. जगातल्या सर्व योनीमध्ये देह धारण करणारा प्रत्येक जीव हा कर्मचक्रानुसार जन्म घेतो आणि त्यानुसार जीवन व्यतीत करतो आणि त्यानुसारच जीवन संपवतो सुद्धा. आणि यातनं कुणाचीही सुटका नाही. मागील संचित कर्मानुसार झालेला जन्म आणि या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवणं आणि पुढील जन्म प्राप्त त्यास मिळतो. त्याप्रमाणे जे योग्य आध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते या किंवा पुढील जन्मात, कोणत्या तरी जन्मात जो जन्म मिळेल तो जीवनमुक्त होतात आणि त्या चक्रातनं ते सुटतात. आता हेच पहा, पितामह भीष्म शरपंजरी पडले होते. त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली. कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील त्यांनी जाणलं होतं. पण असं मरण येत आहे याचे शल्य त्यांना सलत होते. शेवटी भगवंतांची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली असता त्यांनी विचारले, हे देवकीनंदन, मला असं मरण का येत आहे हे मला समजत नाही आहे. माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील 3 जन्म जाणू शकतो. त्यात काही पाप घडलेले नाही. मग तरीही असं माझ्या बाबतीत का बरं व्हावं? भगवंताने त्यांच्या भूमध्यावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले असता त्यांना मागील एक जन्म दिसायला लागला. 99 जन्मापर्यंत त्यांच्याकडनं कोणतेही पाप घडलेले नव्हते. 100व्या जन्मात ते एक राजा होते. त्यांना दरबारात एका सेवकाने येऊन सांगितले की महाराज, नगरात राजरस्त्यावर एक मोठा अजस्त्र सर्प पसरलेला असून नागरिकांना तेथून तो ये जा करू देत नाही आहे. त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हालून जंगलात सोडून द्या अशी आज्ञा दिली. अर्थात सेवकांनीही तसंच केलं. परंतु तसं करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सगळ्या अंगामध्ये काटे शिरून तो असह्य वेदनेने तडफडायला लागला आणि त्यानंतर तो काही दिवसात मरणही पावला. हे पाहिल्यावर भीष्मांनी विचारले की देवा, हे मी नाही केले आणि तसा करण्याचा माझा काही स्वार्थसुद्धा नव्हता रे. मी ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते. भगवंत म्हणाले, पितामह, ते तुमच्या आज्ञेने झाले म्हणजे त्याला कारणीभूत तुम्हीच ठरलात. तुमचा उद्देश चांगला असो की नसो, पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आला. मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो तेव्हा त्याच्यामागील सर्व कर्मांचे भोगायला लावून त्याला पूर्ण शुद्ध पवित्र करूनच मग माझ्यात सामावून घेतो. हे आहे कर्मचक्र. साधक भक्त यांना जो त्रास होतो त्याचे कारण हेच आहे. मागील सर्व पापांची, कर्माची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीज अद्वैत प्राप्त होत नाही. भोग भोगिताची आटला भेद असे श्री संत तुकाराम महाराज नेहमीच म्हणायचे. तरी हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प यापुढे कधीच मनात आणू नका. भगवंतास जाणणाऱ्या भीष्मांना देखील 100 वर्ष जन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लागूनच भगवंतांनी मुक्त केले. आपल्याला तर मागचा जन्मसुद्धा आठवत नाही. सद्गुरू उपासना आणि सतत नामस्मरण यामुळे आपण मुक्त होऊ शकतो. कारण अंतकाळी ते शिष्याजवळ उपस्थित असतात आणि यमदूतापासून ते वाचवतात. पण तेवढा दृढ विश्वास आणि पराकोटीचा भाव असला तरच हे होतं. स्वामी भक्त हो, गुरुदेव भक्त हो, यामधून एकच लक्षात आलं, तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची कृती करता, कर्म करता, त्यावेळेला ते कर्म तुम्हाला कितीही जरी फायद्याचं आहे
इतरांचा आपण त्याच्यात फायदा करतोय असं वाटलं तरी दुसरी एखादी व्यक्ती किंवा जीव दुखावला जात असतो ह्याची कल्पनासुद्धा तुम्हाला नसते. आणि त्यामुळे त्यातूनसुद्धा कुठेतरी पाप घडतं आपल्याकडून आणि त्या पापाचंच कुठेतरी आपल्याला भोगावं लागतं. आणि हे भोग जे असतात तेच आपले कर्म. ते कुणाला चुकलं आहे बरं? कुणालाच नाही. त्यामुळे खरोखरच आपल्या बाबतीत असं का घडतं हा प्रश्न आपल्याला खरं तर पडायलाच नको. कितीही संकट आली तरीसुद्धा सतत सद्गुरूची उपासना आणि नामस्मरण करत राहा. कारण नामस्मरणाने तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, मन पवित्र होतं आणि त्यामुळे भगवंताचा जो निवास असतो तो सतत तुमच्या हृदयात तेवत असतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखादं संकट येतं, एखादा आजार होतो किंवा जेव्हा तुम्ही अगदी मृत्यूशय्येवर तुम्ही असता, त्यावेळेला ते सगळं झेलण्यासाठी, तुमचं दुःख स्वतः झेलण्यासाठी भगवंत तिथे असतो. आणि म्हणूनच भगवंताला कधीही विसरू नका. संकटातसुद्धा भगवंत हात देत असतो. त्यामुळे त्याचं सतत नामस्मरण करा आणि कुठलीही कृती करताना कुठलाही जीव त्याच्यामध्ये दुःखी होणार नाही याची नक्की काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.